तर ही महत्त्वाची राजकीय दृश्य सध्या आपण झी24 तासच्या स्क्रीनवर पाहतोय। पार्थ पवार या ठिकाणी आता दाखल झालेत विधान भवनामध्ये आणि आज राज्यसभेसाठी ते अर्ज भरण्यासाठी आलेत। राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यांच्या आई आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्याबरोबर आज विधान भवनामध्ये त्यांचा हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत। सक्रिय राजकारणामध्ये एक मोठं पाऊल आज पार्थ पवार टाकतायत आणि त्या दृष्टीनं आजची घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे। राष्ट्रवादीचे सर्वच महत्त्वाचे नेते पार्थ पवार यांच्या पाठीशी असल्याचं या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। पार्थ पवार त्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत आणि त्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची बोलकी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या शेजारी त्यांच्या आई आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उभे आहेत आणि त्याचबरोबर एक मोठं बळ राष्ट्रवादीच्या नेत्यांचं त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। काही वेळामध्ये त्यांचा अर्ज उमेदवारी अर्ज ते भरणार आहेत आणि आता विधान भवनामध्ये त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्यात। विविध पक्षांचे महत्त्वाचे नेते सध्या विधान भवनात आलेले आहेत। राज्यसभेसाठीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून आता आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा आणि त्या दृष्टीने सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे। तेव्हा आज राजकीय घडामोडींना अक्षरशः उधाण आलेले आहे। उमेदवारी अर्ज आज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी कोण कोण येऊन उमेदवारीचा हा अर्ज भरतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्यातून केवळ 7 जागा आहेत राज्यसभेसाठी आणि त्या दृष्टीनं भाजपच्या 4 जागा या निश्चित झालेल्या आहेत। तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, आता शिवसेनेकडून ज्योती शिंदे यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगितले, त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष आहे। तर विधान भवनातल्या या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष कायम आहे। पार्थ पवार सुद्धा आता विधान भवनात दाखल झालेले आहेत आणि राज्यसभेसाठी ते उमेदवारी अर्ज काही वेळामध्ये आता भरणार आहेत।